आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. देशाची कोलमडलेली अर्थव्यवस्था, गगनाला भिडलेली महागाई आणि नीट परीक्षेतील पेपरफुटीचा गोंधळ यावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर थेट आणि तीक्ष्ण शब्दात हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशासमोरील आर्थिक आव्हाने प्रचंड वाढल्याचा गंभीर आरोप चव्हाण यांनी केलाय. पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक, परराष्ट्र आणि शैक्षणिक धोरणांचे वाभाडे काढले आहेत. देशातील वाढती महागाई, रुपयाचे घसरते मूल्य आणि इंधनांच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, असा आरोप त्यांनी केलाय. पश्चिम आशियातील तणावामुळे महागाई आणखी वाढते आणि सरकार त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याचं ते म्हणाले. एवढंच नाही तर जागतिक पातळीवर भारताचे परराष्ट्र धोरणही फेल ठरले असून देशाची राजनैतिक उपस्थिती प्रभावीपणे जाणवत नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे. या सगळ्यात पृथ्वीराज चव्हाणांनी सर्वात मोठा निशाणा साधला तो म्हणजे नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारावर. देशभरात वारंवार होणाऱ्या पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या प्रकरणात केवळ छोट्या मोऱ्यांना पकडून चालणार नाही, तर मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असं चव्हाण यांनी ठणकावून सांगितलं. तसेच या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.